एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय करताय? नीट झालं ना मित्र. सॉरी सॉरी सॉरी. बघितलं ना कसं वागत होती. हो बघितलं ना, पण मग तिने कसं वागावं असं तुला वाटत होतं? या आधी मला कायम सांभाळून घ्यायची. तिने मला आधीच कबूल केलं होतं की आपल्या दोघींच्या युद्धामध्ये मी माझ्या नवऱ्याला कधीही आणणार नाही. मग आत्ताही सांगायचं होतं ना, पेपरमिंटच्या गोळ्या होत्या त्या आईनं माहिती नव्हतं. तिने असं सांगितलं असं ना तर मला इंद्रनीला गुंडाळता आलं असं नीट. नाही हे खरं आहे, पण हे सगळं तिच्या समोर पण अचानक आलं असेल ना? काय नाही, मुद्दामूनच केलं तिने. मजा बघायची असते ना तिला सतत, म्हणून तिने सगळा फार्स केला या पेपरमिंटच्या गोळ्यांचा वगैरे. अगं पण तिला कुठे माहिती होतं की तू पेपरमिंटच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचं नाटक केलं असते? तुम्ही माझ्या बाजूने आहेत का तिच्या? नाही नाही, यावेळेला खरोखरच तिला माहिती नव्हतं. काही नाही, सगळं माहित होतं तिला. तुम्ही बाहेर गेलात ना तेव्हा दरवाजाची उभी होती ती, त्यामुळे सगळं ठाऊक होतं तिला. हो का? हे प्रकरण आता ललिता इतकं वाढलंय ना की कधी कधी मला वाटतं मी तिच्या बाजूने असतो ना तर बरं झालं असतं. हो मग जा तिच्या बाजूला जा, सतत काटकसर करत राहा. हातामध्ये पैसा असला तरी तो खर्च करू नका. सकाळी भाजी आणा 1/2 किलो, ती सकाळी संध्याकाळी वापरा. शॉपिंग हा शब्द विसरून जा. जा तिच्या बाजूला जा. निघा. नाही नाही ललिता, चिडू नकोस. तुला माहितीये ना हल्ली मी भित्रा होत चाललोय. भांडणं नकोशी वाटतात ग, त्यामुळे जिकडे सरशी असेल ना तिकडेच असावं असं वाटतं. म्हणून तर इतके दिवस मी तुझ्या बाजूने होतो ना. हो होतो म्हणजे आहे, अजूनही मी तुझ्याच बाजूने आहे. तो बिनबुडाचा तांब्या असं तो माहितीये तुम्हाला, कुठल्याही बाजूला लुडकतो तसे आहात तुम्ही. माझ्या स्वभावावर बोलण्यापेक्षा मी काय सांगतो ते ऐकतेस का जरा? मी काही ऐकलं नाही तरी बोलायचे थांबणार आहात का तुम्ही? बोला. हा बघ, मी कालपासून तुला सांगतोय तुझ्या हातात आता सगळं काही आहे. आता ना तू आयुष्य एन्जॉय कर. कसं एन्जॉय करू? स्वानंदी सुखाने जगू देणार आहे का मला? ललिता, तुझ्यात पण खुमखुमी काही कमी नाहीये. ती खुमखुमी तुला स्वस्त बसू देत नाही, म्हणून मग स्वतःच खणलेल्या खड्ड्यात स्वतःच जाऊन पडते. आता काय केलंय मी? ते आत्महत्येचं नाटक करायची काय गरज होती का मला सांग? मी फार बोलू नका, ते त्या खोलीच्या बाहेर काढीन तुम्हाला. काय बोलतेस तू? नवरा आहे मी तुझा. नवरा, आई बाप, मुलं सगळं माझ्यासाठी फक्त पैसा आहे. जर तुम्ही शांत बसला नाहीत ना तर घराच्या बाहेर काढीन मी तुम्हाला. आता तर त्यानंतर विचार करा, एखाद्या मित्राकडे जायचं का गच्चीवर जाऊन पथारी पसरायची. गुड नाईट. बेटर. काहीही करून इंद्रनीलचा विश्वास परत मिळवायलाच हवा. झोपले सगळे? तुम्ही इथे काय आलात? अस्वस्थ वाटतंय? मला काही नाही होणार आहे. तुला काही झालं ना तर मी संपून जाईल. तू जग आहेस माझं.
तुला काही झालं तर माझं जग उद्ध्वस्त होईल ना. मी तुला म्हणून मगाशी ओरडलो. सॉरी. सॉरी नका म्हणू. तुमचं प्रेम, तुमची काळजी जाणवली मला. एक विचारू? प्लीज. तुम्ही मला आणि वहिनींना सकाळी जे विचारलं तेच मला तुम्हाला विचारायचं. तुम्हाला काही सांगायचंय का मला? सांगायचं त्याआधी मला खूप प्रश्न पडले, त्याची उत्तर मला हवी. त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळवायची आहेत. की त्यात ती मिळाली ना की मग मी बोलेन, मग मी सांगेन. आणि तुम्हाला काय वाटतं, कुणाकडे मिळतील तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं? ज्या व्यक्तीमुळे ते प्रश्न पडले त्याच व्यक्तीकडे. खूप त्रास होतोय यांना, पण हे बरोबर विचार करते. मला जो हवाय तो दिवस जवळ येतो जेव्हा हे आईंच्या समोर उभे राहून त्यांना जाब विचारते. बोल ना. बोलत का नाही? स्वस्त विचार करतेस. आपण शांत राहूया आणि शांतता अनुभवूया. नको. बाहेर शांतता, मनात गोंधळ नको. नाही सहन होणार. रेस्टलेस होतंय, खूप अस्वस्थ वाटतंय मला. काहीतरी बोल, काही बोल, प्लीज बोल. मी ऐकतो, तू बोल. तुम्ही असं शांत बसून अजून किती दिवस सहन करणार आहात सगळे? मी फक्त सहन करत नाही. मी जे काय बघतोय, जे काय मी अनुभवतोय ते सगळं माझ्या आत जिरवतोय. त्या सगळ्यावर माझा एक विचार चालू आतमध्ये. आणि म्हणून प्रार्थना करतोय की जे काय आता हे सगळं बघायला मिळतं ना ते सगळं खोटं ठरलं पाहिजे. बट आय नो. पण काय? ते खोटं ठरणार नाहीये. खात्री मला याची आता खात्री पटली मला. तुम्हाला माहितीये, बाबांवर जेव्हा लाच घेतल्याचा आळ आला तेव्हा ती गोष्ट घरात त्यांनी कुणालाच सांगितली नाही. आईला पण नाही सांगितली. ते ना प्रत्येक गोष्ट आई बरोबर शेअर करतात, पण ही गोष्ट नाही केली. त्या दिवशी मला कळलं की माणूस दुःख शेअर करू शकतो, आनंद शेअर करू शकतो, पण स्वतःचा पराभव नाही शेअर करू शकतो. खरंय तुझं. तूच ओळखतेस फक्त मला असं वाटायला लागलं आजकाल. पराभव झालाय. पण कसं ना, फक्त हा पराभव माझा आहे, एकट्याचा नाही झालाय. एका खूप चांगल्या भावनेचा, विश्वासाचा पण झाला. त्यामुळे तो सहन होत नाहीये. तो जेव्हा मी पचनी पाडू शकेन, मी सहन करू शकेन ना, मग मी सगळं सांगेन तुझं. ठीक आहे, तुम्ही विचार करा आणि बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का. पण एक सांगू, ज्या दिवशी बाबांनी आईजवळ मन मोकळं केलं ना, त्या दिवशी ते सगळ्यात मी मोकळी झाली. खूप खूप बरं वाटलं होतं त्यांना. मी तुझ्याजवळ माझं मन मोकळं करीन. तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं माझं. पण कसं आहे ना, बाबांनी वेळ घेतली आणि मग आईजवळ सगळं शेअर केलं. मी फक्त माझा वेळ घेतोय. तो मला हवाय, आवश्यक आहे. त्यानंतर मी सांगेन तुला सगळं.
तोपर्यंत 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 अच्छा, या त्याच गोळ्यात ना झोपेच्या? झोपेच्या गोळ्या नाही आहे, पेपरमेंटच्या आहेत. मला बरोबर. एक्सक्यूज मी, इथे जागेदार कुठे राहतात? साहेब तुमच्याकडे आले. स्टुडंट, फर्स्ट फ्लोअर. थँक्स. मॅडम एंट्री करा. एक मिनिट हा. हॅलो हॅलो मम्मा, मी पोचली. हो हो, निघाले की फोन करते. तुमचं नाव लिहा. हो पल्लवी पटवर्धन, तुमची छत्री राहिली. थँक्स हा. काय नाव सांगितलं? पल्लवी पटवर्धन. पल्लवी विनय पटवर्धन. बोला बिंबी मॅडम, काय म्हणताय? सकाळी सकाळी आठवण काढली. एक मिनिट हा, मला तुझी रोज आठवण येते, तुला वेळ नाहीये माझी आठवण काढ. बरं ऐक ऐक, पल्लवी येते तुझ्या घरी. पल्लवी माझ्या घरी म्हणजे? हो अगं, आय मीन पोचली सुद्धा असेल एव्हा ना. आता जस्ट फोन आला होता, मम्मा मी पोचते. ए बाई, तू घरी आहेस ना? हो मी घरीच आहे, पण हे काय नवीन आहे आता? नवीन वगैरे काही नाही ग. स्वानंदी तिची गणिताची टीचर आहे ना, तिनेच बोलावलं तिला. म्हणजे स्वानंदीला माहिती का ती इथे आली? ऑफकोर्स. अगं स्वानंदीच म्हणाली की ये म्हणून भेटायला. पत्ता सुद्धा दिला, छान समजावून सांगितलंय. यु नो ललिता, माझ्या पल्लवीला ना स्वानंदीचा खूप लढा आहे ग. डोंबलाचा लढा आहे तिला. स्वानंदी ना महा डॅम्बिस आहे, माहिती आहे तुला? का आता काय झालं? नशीब इंद्रनील निघून गेलाय. काय झालं ते सांगशील का? अगं तुला माहितीये ना, काय? स्वानंदीने तुझ्या घरी येऊन तमाशा केल्यानंतर तुझ्या मुलीचं लग्न मोडलं होतं असं सांगितलं होतं आपण. तो ना तुझा आगाऊ. हा, त्या स्वानंदीला नामोहरम करण्यासाठी ना ललिता तू कधी कधी अगदी अविचाराने वागतेस ग. ते मागे पण माझा हात मोडला म्हणून दिवसभर मला तिथे हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. आता जरा बास, पुरे काढलेले बोध आधीच बाहेर येत आहेत, त्यात तू नको आठवणी सांगू आणखी काय. बरं ऐक, आता उगीच टेन्शन घेऊ नको. इंद्रनील नाहीये ना घरी. हा, नको काळजी करूस. तो नाहीये घरात, पण स्वानंदी काही कमी नाहीये. कधी खड्डा करून मला त्याच्यामध्ये ढकले ना, काही सांगता नाहीये ते. तुला माहितीये ना सगळं. बरं मी तुला सांगते काय झालं. 1 - cos θ = sin square theta. स्वानंदी, किरणा भरावा लागणार आहे, तांदूळ संपलेत. हा हो, मी करते फोन तिला. हाय पल्लवी. हाय आंटी. आरामात बस हं. तुझ्या आंटीचंच घर आहे हे. हो आंटी, आणि माझ्या लाडक्या मॅडमचं पण. स्वानंदी मॅडम लाडक्यात आमच्या क्लासमध्ये सगळ्या स्टुडंटच्या. अगं घरातही ती सगळ्यांची लाडकी आहे. फार गुणाची आहे ना स्वानंदी आमची. स्वानंदी एक मिनिट जरा. हो, तू ट्राय करा सॉल्व करायला. तू मुद्दाम तिला बोलवून घेतलंस? नाही, तिला खरंच मॅथ्समध्ये डिफिकल्टीज आहेत आणि त्यात तिची आज युनिट टेस्ट आहे म्हणून घरीच बोलावून घेतलं.
नाही अभ्यासासाठी बोलून घेतलं असशील ना तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुझ्या डोक्यात जर काही वेगळे प्लॅन असतील ना तर असे आता काही फरक पडत नाही. म्हणजे ती बिंबीची एकुलती एक मुलगी आहे, 10वीत आणि लग्नाचं वयही नाही आहे तिचं. तुझ्यामुळे तिचं लग्न मोडलं असं सांगितलं होतं ना मी, त्यामुळे तुला घर सोडून जायला लागलं. इंद्रनीलला या सगळ्या गोष्टी कळणार नाहीच आहे. तू कितीही प्रयत्न कर पण वेळ चुकली. इंद्रनील आधीच ऑफिसला निघून गेलाय. इंद्रनील तुम्ही परत आलात, काही राहिलंय का? बऱ्याच गोष्टींची खातरजमा करून घ्यायची राहिली आहे. अनेकांच्या अनेक गोष्टींवर विश्वास ठेवला मी, डोकं बाजूला ठेवून आंधळा विश्वास. अरे नाही, अरे तुझा गैरसमज झाला. तू आत ये ना, आत ये. तू बस, मी तुला सगळं समजावते. तुझा खरंच गैरसमज झाला इंद्रनील. बोलू ना आपण, बोलावंच लागेल. फक्त आता मला हीच खात्री करून घ्यायची की ही विमी मावशीचीच मुलगी आहे ना? हो, मीच तुम्हाला पत्ता विचारला ना. हो ना, तूच मला पत्ता विचारलास. आणि बघ ना किती चांगला योग जुळून आला. सगळं सत्य कळलं मला. तू पत्ता विचारलास, मी तुला पत्ता सांगितला. तुझ्या आईला तू फोन करून सांगितलंस की तू सुखरूप पोचली आहेस. मग तू रजिस्टरमध्ये तुझ्या नावाची नोंद केली आणि तू वर आलीस. हिरेनं पण स्वानंदीचं नाव घेतलं म्हणून मला उत्सुकता वाटली. कोण मुलगी आहे, चौकशी करते माझ्या बायकोची, म्हणून मी डोकावलो रजिस्टरमध्ये. तुझं नाव वाचून मला खरा धक्का बसला. तेव्हा मला कळलं की आपल्या विमी मावशीची मुलगी. हीच ती छोटी मुलगी जिचं लग्न माझ्या बायकोमुळे मोडलं. नाही, मला बोलू दे जरा. हिचंच लग्न मोडलं म्हणून तुला घराबाहेर काढलं ना मी आईच्या सांगण्यावरून. माफी मागायला सांगितली मी. अरे त्यावेळेला काय झालं होतं माहितीये का? नाही, त्यावेळेस काय झालं होतं माहिती का आई? तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या बायकोला घराबाहेर काढलं होतं. तिला सगळ्यांची, तुझी, मावशीची माफी मागायला सांगितली होती. त्यावेळेस हे झालं होतं. अरे ती लोकांची मुलगी घरात आली आपल्या. तिच्या समोर नको अरे सगळं हे आता. का नको हिच्या समोर? होऊ दे सगळं हिच्या समोर. हिचा पण विश्वास आहे हिच्या आईवर, जसा माझा आहे माझ्या आईवर. काय हिला पण विश्वासघात सहन करावा लागेल जसा मला सहन करावा लागतोय आता. आणि असं तुला साक्ष म्हणून कोण आलं होतं? विमी मावशी नाही का? इथे येऊन तीच रडली ना, म्हणून तर मी स्वानंदीला घराच्या बाहेर काढलं होतं. त्यामुळे हिला कळू दे खरं काय ते. हिला कळलंच पाहिजे. माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस. मी तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं देते ना. तू बसलास तर मी बोलीन ना तुझ्याशी नीट. हो, आपण बोलूया ना. आज आपण संध्याकाळी बोलूया. आज ठीक आहे. याबद्दल मी तुला सगळं नीट संध्याकाळी समजावून सांगते. फक्त याच नाही, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यांची उत्तरं मला जाणून घ्यायची आहे. म्हणजे
मला खरंच आठवत नाहीये काही. अरे मला आठवत आहेत ना, पण सगळे प्रश्न डोक्यात फिट आहेत माझ्या. मी सगळे प्रश्न तुला एक एक करून विचारले. त्यांची मला खरी खरी उत्तर हवी आहेत. खरी खरी. हा, बोलूया आपण आज संध्याकाळी. इंद्रनील